हात बघा. तर आपल्या परीच्या डिलिव्हरीच्या दिवशी नक्की काय काय घडले, नक्की काय काय कॉम्प्लिकेशन्स होते आणि परीने किती दिवस घेतले, मीन्स किती मंथ घेतले इकडे आपल्या सोबत येण्यासाठी. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण हेच सगळं बोलणार आहोत. राधे राधे सगळ्यांना, कसे आहात सगळे? मी राजेंद्र जाधव आणि ही सामिज्ञ राजेंद्र जाधव आणि स्वागत करतो आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर झालं असं की नेहमीप्रमाणे आपले ब्लॉग चालू होते आणि एका ताईंची कमेंट आली होती की प्रेग्नन्सीच्या दिवशी नाही, डिलिव्हरीच्या दिवशी नक्की काय घडलं, काय कॉम्प्लिकेशन्स होते ते दादा तुम्ही सांगितलेच नाही किंवा त्याचा डेडिकेटेड व्हिडिओ नव्हता. आपण आज हा व्हिडिओ बनवलाय त्या ताईंसाठी की नक्की आमच्या डिलिव्हरी दिवशी काय काय घडलं होतं, काय काय झालं होतं. मी तर लिटरली घरी होतो आणि सायलीला बिचारी एकटीच होती हॉस्पिटलमध्ये आणि तिला डायरेक्ट ओटी मध्येच घेतलं, ऑपरेशन थिएटर मध्ये. मग पुढे नक्कीच कळेल तुम्हाला काय काय झालं आणि कसं झालं. तर आता सायली तिकडे हे बनवते नॅम, तिला बोलवतो आणि आपण सगळं सविस्तर जाणून घेऊ. झालं असं होतं की 27 तारखेला म्हणजे 4 दिवसा अगोदर परीची हालचाल खूप कमी लागत होती, त्यामुळे पण मला चेकअपला नेलंच होतं. पण 27 तारखेला झालं असं की ना, माझ्या 2 दिवस इथे दिवाळीच्या मध्ये आली होती ना, तर मला ना माझं पोट आहे ना असं कडक व्हायचं एकदम दगडासारखं. तर मग मी यांना बोललेली की माझं दुखतंय. तर मग मी स्वतःच युट्यूबवर वगैरे सर्च केलं, तर त्यात असं सांगायचे की हे नॉर्मल असतं, बाळ खाली येण्याचे प्रयत्न करतं ना, म्हणून ते दगडासारखं पोट होणं साहजिक आहे. तर मी दुर्लक्ष केलं. पण 27 तारखेला आहे ना, मी कुठेतरी असेच आमच्या इथे जवळपास गेली होती. यांनी मला हॉटेलमध्ये, मला नॉनव्हेज खायची खूप इच्छा झालेली, तर यांनी मला नॉनव्हेज खाण्यासाठी सोमवारी मला नेलं. तर मग मी गेली, कोळंबी वगैरे खाल्ली आणि ना मला तिथून ना येताना एवढं पोट असं कडक झालं ना की मला पुढे पाय टाकता पण येत नव्हता ना श्वास घेता येत होता. तर मग हे मला म्हटले की सायली असं चांगलं नाही सारखं होणं, आपण एकदा व्हिजिटला जाऊया का डॉक्टरांकडे. तर मी बोलली ठीक आहे, कारण सगळ्या ज्या गोष्टीचा रिस्क घेऊ शकतो ह्या जी रिस्क घेऊ नाही शकत, ते पण आता 9 महिने झालेत, म्हणजे हाती गेला आणि शेपूट राहिले. तर मग आम्ही ना संध्याकाळी माझे जे गायनेकॉलॉजिस्ट होते त्यांच्याकडे आम्ही 7 वाजताचा नंबर घेतला आणि डोकं आपटतंय, अरे नाही आपटते, 7ची अपॉइंटमेंट घेतली आणि मग आम्ही गेलो तर नाही 7 वाजता ना गेलो. तर संध्याकाळीच गेलो आपण नाही, संध्याकाळी नाही, सकाळी गेलो आणि ते बोलले संध्याकाळपर्यंत ऍडमिट व्हा. हा 27ला सकाळीच, म्हणजे मला ते झालं ना, जसं म्हणजे हॉटेलमधून बाहेर आली, मला श्वास पण घ्यायला नव्हता आणि पोटात पण म्हणजे माझ्या खूप जास्त कडक झालं, तर मला पाय टाकता. 26ला खायला गेलो, 27ला मी डॉक्टरांकडे गेलो, सकाळी तिकडे गेलो, ते बोलले संध्याकाळी ऍडमिट करा, आपण चेक करू. 26ला मला तो त्रास झाला आणि 27ला मग हे म्हटले की नाही, तू आजच्या दिवस बघ तुला तसंच जाणवतंय का, नाही तर आपण उद्या डॉक्टरकडे जाऊ. तर मी म्हणली ठीक आहे चालेल. पण ना 26ला त्या रात्री म्हणजे संध्याकाळी पण मला तोच कंटिन्यू त्रास होताच. तर मग आम्ही 27चं मग हे घेतलं, गॅस्ट्रोसिस पण झालं. गॅस्ट्रोसिस म्हणजे गॅसचा तो प्रॉब्लेम, तो गॅस्ट्रोसिस नाही काय ते कॉन्स्टिपेशन झालेलं, एवढं झालेलं की म्हणजे ब्लिडिंग झालं होतं ना, ब्लिडिंग झालं होतं मला. तर मग त्याच्यामुळे मग 27ला आम्ही सकाळची अपॉइंटमेंट घेतली आणि डॉक्टरांकडे आमच्या गायनेकॉलॉजिस्टला भेटायला आमच्या मनात पण नव्हतं की म्हणजे असं डिलिव्हरीसाठी बोलवतील किंवा काय. आणि मग आम्ही 27ला गेलो सकाळी 11:30च्या दरम्यान. 12 वाजता डॉक्टर आले, त्यांनी चेक वगैरे केलं, इंटरनल वगैरे चेक केलाय ना. तर मग ते बोलले की अजून तर पिशवीचं तोंड उघडलेलं नाहीये. तर मग काय म्हणजे उघडल्यासारखं थोडं थोडं जाणवतंय असं, म्हणजे एकदम ते 10 सेंटीमीटर पण नव्हतं, म्हणजे एकदम थोडंसं उघडलेलं. त्याचं कारण मी पुढे सांगते. तर मग ते म्हणले की अजून पिशवीचं तर तोंड उघडलं नाहीये की बाळ म्हणजे डिलिव्हरी होईल. आणि त्यांना माझ्याकडे बघून तर वाटत होतं की माझ्याकडनं पॉसिबल नाही होणार की नॉर्मल डिलिव्हरी आहे ना, कारण मी खूप जास्त त्रास मला व्हायचा, खूप त्रास व्हायचा ते इंटरनल चेकअप करायला तेव्हा. परत मला थायरॉइड होता, हाय लेवलचा थायरॉइड होता, बीपीचा त्रास होता, माझं हिमोग्लोबिन 9व्या महिन्यामध्ये 8 पॉईंटवर होतं ना, आणि पित्ताची माझी पित्ताची पिशवी पण काढली होती. मग हे सगळे कॉम्प्लिकेशन्स मला सुरुवातीपासूनच फेस करावे लागले होते. आणि त्यात 9व्या महिन्यामध्ये हिमोग्लोबिन 8 वर होतं. तर डॉक्टर बोलले की अजून तर म्हणजे बाळ व्हायचंय, त्यानंतर म्हणजे आपलं
ब्लिडिंग होणार वगैरे, मग अजून जास्त ड्रॉप होऊ शकतं. मग ते रिस्की होतं. मग त्यामुळे मग डॉक्टर बोलले की ठीक आहे, आपण तू ऍडमिट होऊन जा, कारण नको रिस्क घ्यायला. कारण परीच्या आम्ही जेव्हा बाळाची सोनोग्राफी केलं तर त्यात दिसलं की एक नॉट म्हणजे एक कॉड गळ्याला आहे, है ना. हा, परीच्या गळ्याला, परी जितकी आता चंचल दिसते तितकीच पोटात पण होती, त्यामुळे तिची एक नाळ गळ्याला गुंडाळली गेली होती. तर डॉक्टर बोलले की नको आपण रिस्क घ्यायला, तर अब तू ऍडमिट हो. मी ऍडमिट झाली, एक मला वाटते 2-2:30च्या दरम्यान जेवून वगैरे मी ऍडमिट झाली. मग गेल्या गेल्या त्यांनी मग स्टाफ लोकांनी ते असतात त्या बेड नर्स वगैरे वगैरे बेड check वगैरे केला. अरेंज केले, माझे कपडे वगैरे चेंज केले. मग एक इनिमा बोलतात, इनिमाच ना, मी ऐकलं होतं इनिमा, हा है ना, इनिमा ते पोटातलं काढण्यासाठी असतो. ते घाण वगैरे. हा. पण मग ते दिल्यानंतर पण कळा येतात म्हणलेलं ना, तर इनिमा दिला. तर मला एक नॉर्मली कळ आली, मला सगळ्यांना वाटलं की हिला कळा चालू झाल्या, मला पण एकच कळ आली. त्याच्यानंतर मला कळाच आल्या नाही. मी मस्त फिरत वगैरे होती. त्यानंतर मग बॅटरी लो झाली, चेंज हा, करावं लागेल. त्यानंतर मग मला इंजेक्शन वगैरे दिले. बॅटरी 1 मिनिट, बॅटरी लो झाली, चेंज करावं लागेल. चेंज करतो आणि तुम्हाला सांगतो. हा, मग मला इनेमा वगैरे दिला, तर मला एकच अवघी कळ आली. तर मग डॉक्टरांना वगैरे वाटलं की मला कळा चालू झाल्या, पण त्या की कळा चालूच झाल्या नाही. आणि मी मस्त फिरत वगैरे होती. यांना मी फरमाईश सांगायची की मला आता इडली खायची, मग इडली आणून द्यायचे. ह्यांना मला सँडविच खायचं, यांनी सँडविच आणून दिलं. यांना म्हणले आता बाळ झाल्यावर मला काय खाता येणार नाही, मला वडापाव द्या, मग यांनी वडापाव आणून दिला. अशा प्रकारे मी सगळं खात राहिले. डॉक्टर बोलले हिला कळा काय येत नाही एवढे इनेमा देऊन पण. मग त्यांनी इंजेक्शन हे दिलं, काय एक इंजेक्शन दिलं ना, इंजेक्शन कळा येण्यासाठी. हा, ते इंजेक्शनच दिलं. ते बोलले की ह्याच्याने कळा येणार म्हणजे येणारच. तर मग आम्ही प्रिपेअर झाले, मी प्रिपेअर झाले की आता इंजेक्शन दिलं आपल्याला, ते पेन करणार आणि ते आपल्याला सहन करायचंय. तर तरी पण मला काय कळा आलं नाही ना. मी रात्रभर आम्ही तिथंच, हा. मम्मी तिथं. नशिबाने तिथं बेडवर 2 बेड रिकामे होते. हा, 2 बेड रिकामे होते. परी काजळ पुसलंस ना बाळा. तर नशिबाने तिथं 2 बेड रिकामे होते आणि त्या 2 बेडवर एका साईडला मम्मी झोपली, एका साईडला मी झोपलो. हे माझं सोनं येणार होतं ना. आणि तर मग एका बेडवर हे झोपले होते, एका बेडवर मम्मी झोपली होती. मी जागाच होतो, मी हो, हे झोपलेच नव्हते. कारण मला खूप त्रास, म्हणजे मला ना असं त्रास म्हणायला गेलं तर पोटात काहीच दुखत नव्हतं. त्रास होता तो फक्त, डॉक्टरांनी सांगितलं लक्ष द्या. हा, लक्ष द्या, कारण माझं ना फक्त पोट कडक व्हायचं है ना, हो, दगडासारखं पोट कडक व्हायचं. तर मग ते सारखे मॉनिटराईज करायचे, परीचे हार्ट रेट, परत काय म्हणतात अजून, हार्टबीटच चेक हा, करणार, heartbeat हार्टबीट check. आणि तुझा बीपी. हा, माझा बीपी वगैरे चेक करा, कारण मला बीपीचा त्रास होता. तर मग ते झाल्याच्या नंतर मग मला काय हे आलं नाही, काय कळाबिळा आला नाही. मला वाटलं सकाळी आता मला कधी सोडणार. मग मम्मीला म्हणली आता नाही, मी मम्मीला म्हणली मम्मी आता मला सोडणार ना ग, मला तर आतापासून काही कळाबिळा येत नाही, आता तारीख आल्यावरच जायचं ना, आपण यायचं ना. मला सगळा स्टाफ वगैरे सगळे हसायला लागले ना, हो, की येडीबिडी झाली की काही ही पोरगी, आता तू आलीस तर आता तू बाळच घेऊन जाणार. मी म्हणले मला तर काय दुखत नाहीये. मग डॉक्टर आले माझे गायनोकॉलॉजिस्ट होते, ते खूप जास्त अॅक्युरेट होते है ना प्रत्येक गोष्टीमध्ये. डॉक्टर आले, आम्हा सगळ्यांना तू घरी पाठवलं. त्याच्या आधी नाही त्याच्या रात्री आलेले. हा, सकाळी मी या लोकांना म्हणली चिरफाड करायला घेतलं. हा, सकाळी मग मी यांना बोलली की मम्मीला बोलली जा तू पण, कारण मला तर कळलेलं की मला सोडणार नाही, म्हणजे आता काहीतरी डिसिजन डॉक्टर सांगणार आल्यावर. तर मी यांना पण बोलली जावा तुम्ही आपल्या घरी, देवाला दिवाबत्ती करा आणि तुम्ही पण आंघोळ करा, नाश्ता करा आणि या. आणि मम्मीला पण सेम सांगितलं. तर मग मम्मी पण गेली आणि हे पण गेले, कोणच नव्हतं माझ्याजवळ. तर मग म्हणले मी येतो. तूच सांगितलंस ना येताना मम्मीला घेऊन या, नाही तर नाश्ता घेऊन या असं. आणि मी मम्मीला सांगितलं, म्हणजे पप्पांना फोन करून सांगितलं, बोलली पप्पा येताना मला नाश्ता घेऊन या, कारण मला भूक लागली, कारण मला काय खायला लावलं नव्हतं ना रात्री है ना. म्हणजे ते बोललेले की काही करू शकतो, सीझर वगैरे पण करावं लागेल, म्हणून मग त्या लोकांनी मला काय खायला दिलं नव्हतं. तर मी आपली उत्साहात की आता माझं काहीच नाही होणार तर द्या मला नाश्ता, अशी होती मी. तर मग पप्पा हे लोक सगळे आले आणि डॉक्टर आल्याच्या नंतर मग आल्यावर डॉक्टर नाही आले, तुम्ही असताना मी आलोच नाही, तुला डॉक्टर डायरेक्ट घेऊन गेले. हा, म्हणजे काय झालं, हे लोक आले आणि डॉक्टर आले. अरे काय झालं, मी त्या म्हणजे घाबरलेले होती, त्यामुळे मला काय नीट आठवत. ही सकाळी म्हणजे सकाळी सांगितलं हाय मी पकडलेला,
काय झालं, सकाळी हिला सांगितलं आम्हाला की तुम्ही जावा नाश्ता विष्टा करून चहा वगैरे पिऊन या. मम्मीला पण पाठवलं. मी आपला गेलो घरी, मस्त आंघोळ विंघोळ केली. बोललो आता जाताना बाहेरनं काहीतरी नाश्ता करू, वडापाव नाही तर काहीतरी खाऊ. बोललो पहिले चहा पिऊ, मग नाश्ता करू आणि मग जाऊ. चहा प्यायला बस असं एक घोट पिला, सायलीचा फोन आला मला. अहो मला आतमध्ये घेतलंय, लवकर या, इथं कोणच नाही. मग कोणच नाही आणि आतमध्ये कुठे घेतलंय. मी तसाच चहा ते झालं वाटला. असं की डॉक्टरांनी चेक केलं इंटरनल, तर पिशवीचं तोंड 0% पण उघडलं नव्हतं. त्यांनी एक क्रिया पण करून दाखवली ऍक्शन मला, की पिशवीचं तोंड उघडल्याच्या नंतर आहे ना असं होतं, तुझं अजूनही अशीच पिशवी आहे, म्हणजे ही पिशवी आहे, ही अशी उघडली जाईल ना तेव्हा ते अशी होईल. तर ती तुझी अशीच आहे, म्हणजे तुझं बाळ अजूनही खाली आलेलं नाहीये. म्हणजे त्यांनी दाखवलं एवढं बोट वरती तुझं बाळाचं डोकं लागतंय अजून सुद्धा, का नाही? मला काय बाळ आहे माहिती. असं मला सांगितलं. तर मग ते म्हणले की तुझ्या आता घरातल्यांची वाट बघू नाही शकत, तुझं सिझरच करावं नाही लागणार. नाही असं काय नाही बोलले, मग? तुला डायरेक्ट आतमध्ये घेतलं. हा, माझ्या तर मी एवढी घाबरलेली होती ना, कारण मी का घाबरलेली, त्यांनी मला ना लघवीची पिशवी लावायला आणली होती. पहिले लघवीची पहिले पिशवी लावली, नंतरला आहे ना हाताला सलाईन लावायची असते ना, ती सलाईन 2 वेळ हेच गेली, आउटच गेलेली तिची. हो, 2 म्हणजे वेळा आउट. अक्षरशः एवढे हात सुजवले होते त्या सलाईन डॉक्टर म्हणजे नर्सनी. कारण माझे जे गायनॉकॉलॉजिस्ट होते ना, त्यांचं होतं की टाइम टू टाइम झालं पाहिजे माझ्या पेशंटचं. आणि मग त्यांच्याकडनं त्या सिस्टर वगैरेंकडनं झालं नव्हतं, त्यामुळे त्यांनी खूप घाई केली आणि घाईमध्ये मग त्यांनी ती लघवीची पिशवी लावली होती. मी बोलली अहो थांबा, माझ्या घरातलं कोणीतरी येते. म्हणजे नाही मला, मी लावतो, तू टेन्शन नको. पण मी ते घाबरलेली. परत मग ते हे ड्रीप लावताना 2 वेळा ते एवढे हात सुजवलेले, एवढे लिटरली ना, एवढे हात आणि काळे निळे हिला झालेले. घेतलं खाली, मला माहितच नाही. मी आलो, आपला चहा बी ओतला. कारण आणि परीने जर अजून परी खाली यायची बघत होती, बाहेर येण्यासाठी परी रस्ता शोधत होती, पण परीच्या गळ्यात नाळ असल्यामुळे परीला खाली सरकता येत नव्हतं. तर डॉक्टर बोलले जर तिने शी केली, बाळाने शी केली, तर तुम्हा दोघांना पण धोका असल्यामुळे त्यांनी सिझरचा निर्णय घेतला, वेळ न घालवता, कारण कॉम्प्लिकेटेड होतं थोडं. आणि मला माहितच नाही की हिला आतमध्ये घेतलं, म्हणजे मला वाटलं असेल वरती. मी आलो, मस्त चहा बी फेकला, एक घोट पिलेला चहा मी फेकला तसाच. आणि नाश्ता ना काय नाही, तसंच पळत सुटलो. गाडी होती, गाडीवरनं घरी बोलते आपल्या हॉस्पिटलमध्ये. आणि जिथं हिचा बेड होता तो होता फर्स्ट फ्लोअरला, आणि ऑपरेशन थिएटर होतं ग्राउंड फ्लोअरला. मग मी गेलो डायरेक्ट फर्स्ट फ्लोअरला. मी बघतोय, अरे बोललो हे कुठे गेलं. नर्सला विचारलं, पेशंट कुठे. ते म्हणतात हो खाली आहे. गेलो खाली, बघतोय तर ही कुठे. मग तेच डॉक्टर आले, गायनोकॉलॉजिस्ट, बोलले तुम्हाला भेटायचंय का. बोललो हो. बघतोय तर ही अशी बसले, तिला बसवले टेबलवर वगैरे, ते चाललेलं. तिला हा केलं. बोललो हाय, मी ते टेन्शन म्हणजे काळजी नको घेऊ. आणि मग मी बसलो बाहेर. मी घाबरली कशाला होती माहितीये का. पहिली गोष्ट, मला भीती वाटत नाही. एक ऑपरेशन झाल्यामुळे, परत माझी ही तब्येत अशी वीक असल्यामुळे मला हे सलाईन बिलाईनच्या सगळ्याच्या सवय होत्या ना. पण जे मी ओटी मधला तो फक्त एकच बेड बघितला, आणि जो एसी फुल होता, आणि डॉक्टर किती, जवळजवळ 6 का 7 डॉक्टर बघितले. अरे कोण आलं. तीच आले. अच्छा, मला वाटतं मम्मी पण आली, सावली पडल्या का दिसली. तीच थांबलेली तिथे. आणि पोरगी पडली. पकड. अगं खेळते ना, थांब ना तू, नाजूक करू नको तिला. फ्रीज मध्ये दूध बाहेर काढून ठेव ग जरा. असू दे डाडाने, असू दे, बप्पा पडला, पप्पा पडले, असू दे. काय तू बाबा मला अरे मी हळू केलं ती. हो मी जाऊ दे, बघितलं पण तिला. मला वाटतं ना मी तुम्हाला तिचा हात पकडला असता तर ती वाकडी झाली असती, तोंडावर पडली असती. मी असं इथं थांब जरा पकडलं. घेते. तर मग आहे ना, मग मी त्या सगळ्याला घाबरलेली. 6-7 डॉक्टर होते, पण मग ठीक आहे, झालं आहे ना. आणि पण मग हे घाबरले होते बाहेर. मला माहित मी बाहेर बसलो, आणि मम्मी नाही, कोण नाही, मी एकटाच बाहेर बसलो. आणि मग मला माहितच नाही की काय असतं. मग हिला म्हणजे आत घेतल्यानंतर मला डॉक्टर दुसरा बोलवला. त्यांनी सांगितलं साईन करा. मला साईन करायला लावली. मी साईन करताना बोललो हे कसलं आहे. तर बोलतात आमची जिम्मेदारी नाही, काय झालं तर असं तसं. मी अजून घाबरलो. त्यात आतमध्ये डॉक्टरांची धावपळ बघून तर अजूनच भीती वाटली. मग जवळजवळ एक अर्ध्या तासाने मला आवाज आला बाळाचा, लहान बाळाचा, म्हणजे आपल्या परीचा. मग मला तर आवाज आला, पण मग अजून पण ओरडावर थांबली नव्हती.
मग ते आले बाहेर जरा वेळाने, म्हणजे एक 10-20 मिनिटांनी आले असतील, 10 मिनिटांनी आले बाळाला घेऊन. आणि मला बोलायला लागले, तेवढ्यात मम्मी पण आली होती. मला बोलायला लागली, तुम्हाला बघा काय आले. बोललो मला नाही बघायचं, मला पहिले सायली दाखवा. मग लिटरली ती येईपर्यंत ह्याच्यातून ऑपरेशन थिएटर पर्यंत, म्हणजे ऑपरेशन थिएटर मधून ती जवळजवळ एक तासाने आली शिल्पू. मला माहिती अरे हा, हिला काय माहितच नव्हतं. ती लिटरली एका तासाने आली. मला फक्त मिंचू दिसत ती होता जेव्हा सगळीकडे. शुद्धीवर आली ना, तेव्हा हे मी कसं आपली बसवलंयस? परी घेतली, आहे. तिला दाखवली. त्याच्या आधी मी परीला घेतलं पण नव्हतं. तर हे सगळं घडलेलं आमचं त्या दिवशी, हे सगळे मला कॉम्प्लिकेशन. एवढ्या सगळ्यामध्ये पण बेशुद्ध होती, त्यामुळे मला फक्त दिसत होतं, मला कधी म्हणजे ते असे सुया टोचत होते मला, की भूल भूल झाली बसले का? का. हा. पण त्यानंतर मग माझी भूल गेली, खालची सगळी मी लुळी पडली. म्हणजे इथून खालचे फक्त डोळ्याला सेन्स होता की हा काहीतरी चाललंय खाली. मग ते मागे ते भूल दिलेले डॉक्टर होते ना, त्यांनी एक पुश म्हणजे असं पोट ढकललं माझं खाली. ढकललं पोट बरोबर, मग ही बाहेर आली असेल ना परी. मग लगेच 2 सेकंदांनी परी इतकी स्वच्छ होती की स्टाफ लोकांनी मला सगळ्यांनी विचारलं की तुला तुझ्या नवऱ्याने किती नारळ पाणी पाजले बाई. मी म्हणली नारळ पाणी महाग असल्यामुळे मी हार्डली 9 महिन्यामध्ये 5 ते 6 वेळाच पिले. म्हणतात शक्यच नाही. बोलले का? बोलतात तुझ्या मुलीच्या अंगावर एक वाईट डाग नव्हता, आम्हाला बाहेर आल्यावर पुसावी पण नाही लागली तुझी मुलगी. तर मग मला त्यांनी अशी आणून दाखवलेली, परीच्या मानेला धरले ना बोचा, हे बाय तुझं बाळ, हे माझं सोनं या जगात आहे. डिलिव्हरीचा दिवस 28 ऑक्टोबर खूप लक्षात राहण्यासारखा दिवस आहे, म्हणजे माझ्याच नाही होणाऱ्या प्रत्येक आईसाठी, पण थोडा माझ्यासाठी कॉम्प्लिकेटेड होता. आणि सी सेशन झाल्याच्या नंतरचा जो काही वेदना होत्या प्रचंड त्रासदायक होत्या. म्हणजे मी म्हणेल की हॅट्स ऑफ आहे ज्या मुलींचं किंवा ज्या आयांचं सी सेशन होतं. आणि मला तर डॉक्टर तर बोलले हो, की सी सेशन म्हणजे आईचा पुनर्जन्मच असतो. पुनर्जन्मच असतो. कारण बोलतात ना, ते 7 लेअर कट करणं, त्याला ते शिवणं, परत ते झाल्याच्या नंतर ते उठणं. मला तर डॉक्टरांनी सांगितलेलं की जर तू जितकं म्हणजे त्याला जास्त प्रिटेंड गोंजारशील. करशील ना, गोंजारशील ना, की माझं सिलेक्शन झालंय, तू रिकवर होणार नाही सायली. आणि माझ्याही मनात तेच विचार फिरत होते, जर का मी हे अशी राहिली, काय कारण मला बऱ्याच जणांनी असं काही बोलले जणांनी होते तर की असे बोलले होते की ही आता 7-8 दिवस काय उठू शकत नाही हॉस्पिटल माझ्याकडे बघून. इवन मला म्हणजे बाळ राहिल्याच्या नंतरच बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की तुझ्यासाठी खूप अवघड आहे हे सगळं, कारण तुला Normal होणार नॉर्मल डिलिव्हरी तुला खूप अवघड जाईल. तर मला असं म्हणायचं आहे की नॉर्मल पेक्षा पण म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी तर ऑब्व्हियसली आई ते बाळासाठी नॉर्मल असो किंवा सिजेशन असो, म्हणजे वेदना तर वेदना असतातच, त्या प्रत्येक आईचा पुनर्जन्मच असतो. पण सी सेशन थोडंसं इंटरनली पण खूप जास्त त्रास देऊन जात आहे ना. नॉर्मलचं कसं बाळ होण्या अगोदर त्रास असतो, सी सेशनचं तसं नसतं. सी सेशन झाल्याच्या नंतर जो काही त्रास असतो, आपलं बाळ आपल्या जवळ देत नाही, आपलं बाळ आपल्यापासून लांब असतं, उठता येत नाही, खाता येत नाही, बसता येत नाही, त्यामुळे खूप जास्त पेन असतं ते. मला तर सगळेजण म्हणजे बरेच जण असे बोलले होते की हिचं जर सी सेशन झालं तर ही काय 7-8 दिवस पुढचे उठणारच नाही, ही काय बेड सोडू शकत नाही. पण माझ्या माइंडमध्ये सारखं हेच फिरत होतं. आणि डॉक्टर पण आणि तिथले जे काही नर्स स्टाफ होता खूप मोटिवेटेड होता. काय हो की ते मला म्हणले होते, सायली जर तू आता त्याला गोंजारशील ना तर तुला ह्याचा त्रास होणार आणि तू काय रिकवर लवकर होऊ शकत नाही, आता ते तुझ्यावर आहे. आणि माझ्याही डोक्यात सारखं फिरत होतं, जर मी अशीच राहिली, इतकीच जर नाजूक राहिली या सी सेशनला, जर मी माझा वीक पॉइंट समजला तर मग माझ्या बाळाकडे लक्ष कोण देणार, माझ्या नवऱ्याकडे कोण लक्ष देणार. म्हणजे मम्मीकडे तर मी 2-3 महिने होती, पण त्यानंतर काय करणार. मग मला असं होतं की एक तर मला स्वतःला उठवायचंय या सगळ्यातनं आणि एकदम ठामपणे उभं राहायचं. त्यामुळे मला असं वाटतंय की आज माझं सी सेशन झालं, मी दुसऱ्या दिवशी एक 12-12:30ला मला उठवलं तुम्ही लोकांनी, आहे ना. उठवून मी 1 मजला स्टेअर चढून गेली होती पाळापाशी, कारण मला माझ्या त्या स्टाफ होत्या त्यातल्या एक काकी बोलल्या होत्या, तुला उठावंच लागेल, जर तुला तुझ्या बाळाला बघायचंय, त्याला जवळ घ्यायचं, तर तुला उठावंच लागेल सायली. म्हणून मग मी उठली आणि ह्यांनी आणि त्या होती एक ताई म्हणजे त्या स्टाफ मधल्या, त्यांनी उठवलं. एक पूर्ण पायऱ्या म्हणजे पूर्ण जिना मला चढवत नेलं, कारण हॉस्पिटलला लिफ्ट नव्हती. मला चढवत मी पायऱ्यात चढत मी माझ्या बाळापाशी गेली.
यांना बघितलं, म्हणली या 2 व्यक्तींसाठी मला चालावंच लागेल. आणि मग तेव्हाच या लोकांनी मला धरलं. त्याच्यानंतर मला नाही वाटत कोणी मला धरलं. मी मस्तपैकी स्वतःहून चालत होती वगैरे. मला वाटते की मी तिसऱ्याच दिवशी इतकी ठणठणीत झाली होती की सुला वॉशरूमला मी माझी एकटी हो. जात होती, बसून तेव्हाच खात काढलं होती. तुझं. हो. तर मी लघवीची पिशवी घेऊन चालायची. लिटरली माझी मम्मी वगैरे घाबरायची, अहो म्हणजे यांना म्हणायचे, अहो तिच्या मागं फिरा. मी म्हणायची काही गरज नाही, मी हळू चालेन पण मी एकटी चालेन. म्हणजे मला पाहुणे बघायला जाते, मी त्यांना हॉस्पिटलच्या म्हणजे स्टेअर खाली. पर्यंत सोडायला वगैरे जायची की ठीक आहे नीट जावा वगैरे. त्यामुळे मला सगळे म्हणले होते हॅट्स ऑफ आहे सायली, सी सेशन म्हणजे तुझ्यासारख्या मुलीकडे बघून असं वाटलं की सी सेशन जर आईने ठरवलं, एका मुलीने ठरवलं की मला आई व्हायचंय, मी या सगळ्याला सामोरे जाऊ तर तुझ्यासारखी मुलगी जाऊ शकते. ते कठीण नाहीये, जर जमवलं तर सगळं होतं. तर ठीक आहे, तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग मला नक्कीच कमेंट करून प्लीज सांगा. आणि तुमचे पण काही अनुभव असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता आपण भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. राधे राधे. राधे राधे.